नमस्कार मित्र आणि मैत्रिणी. मागच्या वेळेला मी तुम्हाला एक डीमार्टचा व्हिडिओ शेअर केला होता तुमच्याबरोबर की एकटी राहूनसुद्धा एवढं सामान आजीला कसं लागतं त्याबद्दल व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ खूप जणांच्या पसंतीला पडला. तर आज मी पुन्हा तो एक डीमार्टचाच व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे. कारण असं झालं की मुलांना सुट्टी आहे मे महिन्याची आणि मुलं म्हणाली, आजी आम्ही तुमच्याकडे येतो. माझी मुलं आजी म्हणत नाही तर आई म्हणतात, आई आम्ही तुझ्याकडे येणार आहोत. तर आता मुलं येणार, आजीची माया. मग आजी धावली पटकन डीमार्टमध्ये आणि मुलांच्या आवडीनिवडीचं आणि मुलांना काय काय करून घालायचं ह्याची सुरुवात आजीची झाली आणि आजी पटकन जाऊन आली डीमार्टमध्ये. त्या डीमार्टमधून मी काय काय सामान आणलं आहे माझ्या नातवांसाठी मुलांसाठी ते आता तुमच्याबरोबर शेअर करते. सगळंच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, तेल, बिस्किटं सगळंच आहे. ते आता तुम्हाला एक एक करून मी दाखवत आहे. आता प्रथम सुरुवात करूया की मुलं येणार, मग मुलांसाठी आपण खाऊ हवाच ना मुलांसाठी. तर माझ्या नातवाला ही बाकरवडी खूप आवडते. तर मी अशा बाकरवडीच्या 1-2-3 पॅकेट्स आणले आहेत बघा. तर हे बाकरवडी आणली मुलांसाठी. त्याच्यानंतर मुलांच्या आवडीची मॅगी तर हवीच मुलांना. किती खायला दिलं तरीसुद्धा मॅगीशिवाय काय भागत नाही त्यांचं. म्हणून ही मॅगी आणले. 5-7-8 पॅकेट आणले. जसं हातात लागेल तसं मी तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर हे ओरिओ छोट्या माझ्या नातवाला भयंकर आवडतं. तर हे 10 पॅकेट मी त्या ह्याचे आणलेत ओरिओचे. त्याला ओरिओ खूप आवडतं. तर हे बघा, हे ओरिओचे हे सगळे पॅकेट्स आणले आहेत माझ्या नातवासाठी. त्याच्यानंतर हे आणलं आहे बघा मॉनेको क्रॅकजॅक आहे वाटतं. हे क्रॅकजॅक मोनेको हातात आल्यावर तेही दाखवणार आहे. हे क्रॅकजॅक आहे. त्याच्यानंतर हे गुलाबजाम बनवून त्यांना खायला घालीत म्हणून हे गुलाबजामाचं मिक्स आणलं आहे मी ते बनवण्यासाठी की आल्यावर बनवूया म्हणून हे आणलं आहे. त्याच्यानंतर हे 2च पॅकेट फक्त ग्लुकोजचे आणले. त्यांना फार आवडत नाही पार्लेची. तर हे मी 2 आणले त्यांच्यासाठी. आणि हे उरलेली ओरिओ पण आहे त्याच्यामध्ये आता मी टाकते आहे. त्याच्यानंतर मग हे तेलाच्या पिशव्या आणल्या आहे की मुलांना आमरस वगैरे केल्यावरती तेल लागेल. मी एकटी राहते त्याच्यामुळे फार काही आणून ठेवत नाही. तर मी हे 2-3 पॅकेट्स असे तेलाचे हे आणले आहेत बघा, तेल घेऊन आलेले. त्याच्यानंतर एक मोनेको बाळाला फार आवडतं म्हणून एक मोनेको आणलं आहे. त्याच्यामध्ये लिज्जत पापड आणलेत बघा. हे लिज्जत पापड आणलेत पोरांना. वरण भात बनवलं आणि खावेसे वाटले. आपल्यालाही वाटतात कधीतरी खावेसे. मुलं पण येणार आहेत माझी दोन्ही. त्याच्यामुळे मी हे लिज्जत पापडचे 2 आहेत. हातात लागल्यावर पुन्हा ते दाखवते. त्याच्यानंतर मुलांसाठी पास्ता आणला आहे. पास्ता की त्यांना पास्ता खावासा वाटला आणि बनवायचं झालं तर मग म्हणून हा एक पास्ता आणला आहे. मग मुलांच्या आवडीचं एक हक्का नूडल्स हे आणलं आहे बघा, हक्का नूडल्स. अजून एक पॅकेट आहे बघा. अजून एक पॅकेट आहे. 3 पॅकेटे मी हक्का नूडल्सची आणलेली आहेत. त्याच्यानंतर एक छोट्या बाळाला आमच्या फार हे मखाना आवडतं. तर त्याच्यासाठी हे एक मखाना आणलं आहे मी. माझ्या मोठ्या मुलाला खजूर फार आवडतो म्हणून मी त्याच्यासाठी हे खजूर आणलेला आहे. त्याच्यानंतर हे लेज माझ्या मोठ्या मुलाला माझ्या मोठ्या नातवाला लेज फार आवडतात म्हणून हे 4-5 पॅकेटही लेसची आणलेली आहेत. त्याच्यानंतर ब्रेड चीज आणलं आहे बघा. हे चीज मुलांना लागतंच ना हे चीज म्हणून चीज आणलं आहे. ब्रेड बटर आणलं आहे. ब्रेड बटर आणलं आहे. ते मुलांना लागतंच म्हणून ते ब्रेड बटर आणलं आहे. नंतर बाकरवडी कमी पडेल की काय म्हणून अजून एक पॅकेट आणून ठेवलेलं आहे. मग असं टाईमपास म्हणून एक चणे फुटाणे हवेत घरात म्हणून हे आणलं आहे. त्याच्यानंतर हे किटकॅट मुलांसाठी चॉकलेट आणि हे एक दाखवायला राहिलं लिज्जत पापड एक्स्ट्रा आणून ठेवलं आहे. आणि हे किटकॅटचे चॉकलेट्स आहेत मुलांसाठी. हे मॅगी तुम्हाला मी दाखवलं जसं हातात येईल तसं दाखवणार. आणि 3 पॅकेटं दाखवली. अजून एक पॅकेट आहे तेलाचं, कमी पडेल की काय म्हणून ते आणलं आहे. पोहे नाश्त्याला पोहे लागतील म्हणून हे पोहे आणले. साबुदाण्याची खिचडी करावीशी वाटली तर साबुदाणे आणले आहेत.
त्याच्यानंतर मुलांना पॉपकॉर्न फार आवडतात टी व्ही बघत असताना किंवा रिकाम्या वेळेस. पॉपकॉर्न आई कर, चीज टाकून पॉपकॉर्न कर, मस्का टाकून पॉपकॉर्न कर. तर मग मी हे त्यांच्यासाठी पॉपकॉर्न आणलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोरांना सँडविच वगैरे केल्यावर केचप तर लागतंच, म्हणून हे केचप आणलं आहे बघा किसानचं. त्याच्यानंतर हे आणलेत काजू आणलेत मी. त्याच्यानंतर ही मूग डाळ आणली आहे खायला मुलांना. हे काजू आहेत. हे बदाम आहेत बघा, हे बदाम आहेत मुलांना. हे मॅगी आता एक सापडती आहे. हे मॅगी एक सापडली अजून. त्याच्यानंतर हा मेयोनीज हे आहे आपलं आलं लसूणची पेस्ट. पटकन असली नसली घरामध्ये बनवली आहे मी 2 भांडी भरून, तरी पण मी हे एक एक्स्ट्रा आणून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ही कसुरी मेथी आहे, कशात तरी घालायला लागली तर आणलं आहे. एक हे खोबऱ्याचं कीस हल्ली रेडीमेड मिळतं, ते हे खोबऱ्याचं कीस आणलं आहे की पटकन वाटायला उपयोगाला येईल म्हणून हे खोबऱ्याचं कीस आणलं आहे मी. त्याच्यानंतर हे पण हे मॅगी आहे. त्याच्यानंतर हे पण एक बदाम आहेत जास्तीचे. मियोनीज आहे बघा, मियोनीज आहे. पोरांना ब्रेड बटर बरोबर खायला आवडतं म्हणून हे मियोनीज आणले आहे. त्याच्यानंतर हे कपडे धुवायची पावडर माझ्याकडे नव्हती म्हणून एक कपडे धुवायची पावडर आणले. तेजपत्ता नव्हता म्हणून एक तेजपत्ता आणला आहे. मग माझ्यासाठी म्हणून मग मी हे आणलं आहे. सगळे सीड्स, सगळ्या बिया आणल्या आहेत त्या ह्याच्या पम्पकिन सीडच्या आणि टरबूजच्या. ह्या सगळ्या बिया आणल्या आहेत. ह्या एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकाराच्या सीड्स आणलेल्या आहेत मी. हे बघा अजून हे सीड्स आणले आहेत सगळे. त्याच्यानंतर आला संपलं होतं म्हणून एक आला घेऊन आले आहे. तूप नव्हतं तर अर्धा किलो हे तूप आणलेलं आहे. सीड्सच आहे. सीड्स मला खूप लागतात भिजवून ज्यूस करायला. त्याच्यानंतर भांडी घासायच्या. ह्या पावसाळा आहे, पटकन बाहेर जाता येत नाही आपल्याला म्हणून हे आणलं आहे. त्याच्यानंतर कपडे धुवायचे 2च आणले कारण फार लागत नाही आपल्याला कपडे धुवायचे. आपल्या किचनचे टॉवेल्स वगैरे धुवायला लागतात म्हणून हे वेगळं आणलं आहे. त्याच्यानंतर हे आणलं आहे बघा भांडी घासायला. त्याच्यानंतर आणलं आहे मी हे गहू 2 किलो. त्याच्यानंतर हे आहे तुरीची डाळ 2 किलो. मग आणलं आहे ज्वारी 2 किलो. मग हे आणले मुगाची डाळ 2 किलो. मग ही पण आहे ज्वारी 2 किलो. हे तुरीची डाळ परत आणली आहे बघा. ही नाही, चण्याची डाळ आहे बेसन करायला. चण्याची डाळ 2 किलो. मसूरची डाळ आणली आहे 1 किलो. मग ही बाजरी आणली आहे 2 किलो भाकऱ्या करायला. आणि हे लास्ट आहे परत ही तुरीची डाळ 2 किलो. हे एवढं सगळं सामान मी घेऊन आले आहे. ह्याची किंमत आहे सगळ्याची 8,400 रुपये. तर आजीने मुलांसाठी ह्या एवढी खरेदी करून आलेली आहे. नंतर मला काय एवढं सामान लागत नाही. जसं लागतं तसंच आणते कारण आपलं बघणं होत नाही फार आणि मग ते खराब पण होतं. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे मी फार काही सामान भरायला जात नाही. हा मुलांसाठी लगबगीने हे सगळं डीमार्टमध्ये जाऊन सामान आणलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तत्पूर्वी मला तुम्ही रजा द्या. थँक्यू.